ओके, आता आपण शिकणार आहोत योग बद्दल माहिती. तर आपल्याला सर सांगतील योग बद्दल माहिती सांगितली. तर सांगा सर, योग म्हणजे काय? योग म्हणजे शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी, माइंडला स्वस्थ ठेवण्यासाठी, एकाग्रचित्त बनण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिक उन्नतीसाठी योग करायचं असतं. जीवनच्या पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासपर्यंत योग करता येते. आणि योग म्हणजे दोन वस्तूला जोडणं, त्याला योग म्हणतात. आणि ऍक्च्युली प्रकृती आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यामधून हा संसार निर्माण होतो, त्याला योग म्हणतात. इथे आपण योग प्रकृती, जेव्हा तुम्ही फायनल लेवलला पोचतात म्हणजे समाधी लेवलला पोचतात, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही शुद्ध आत्मा आहे, म्हणजे शुद्ध स्वरूपी कॉन्शियसनेस आहे. आणि त्याप्रमाणे नंतर प्रकृती त्याच्यावरती त्याची छाया पडलेली असते, त्याच्यामुळे आत्मा प्रकृती सांगते त्याप्रमाणे वागत असते, चालतो. पण जेव्हा त्याला कळतं की हे मी शुद्ध आत्मा आहे, मी सर्वस्व सर्वज्ञ आहे आणि माझ्याकडे संपूर्ण ज्ञान आहे आणि मी प्रकृतीवर का अवलंबून राहू, तेव्हा ते विच्छेद होतं आणि परत दोन्ही एकत्र येतात आणि प्रकृतीप्रमाणे वागायला लागते आणि आत्मा आत्माप्रमाणे वागायला लागतं. त्याला योग म्हणतात. योग आता योग मध्ये म्हणजे योग किती प्रकारचे असतात? योगाला शिकण्यासाठी 8 प्रकारमध्ये विभाजित केलेलं आहे. पहिला प्रकार आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. याच्यामध्ये पहिले जे 4 आहे, यम, नियम, आसन, प्राणायाम, याला बहिरंग योगा म्हणतात. बहिरंग योगा म्हणजे हे शरीराच्या बाहेरच्या लेवलला, म्हणजे मन पर्यंत जात नाही, हे बाहेर एक्सटर्नल लेवलला काम करतात. आणि त्याच्यानंतर ते शेवटचे जे 4 हे आहे त्याला अंतरंग योगा म्हणतात. त्यातला जो प्रत्याहार म्हणून अंग आहे ते ब्रिज सारखं काम करतं. बहिरंग योगा आणि अंतरंग योगाला जेव्हा जोडतं त्याला प्रत्याहार म्हणतात. आणि प्रत्याहार म्हणजे जेव्हा तुम्ही यम, नियम, आसन, प्राणायाम प्रॅक्टिस करतात त्यावेळेला तुम्ही अंतर्मुखी होतात, म्हणजे तुम्ही बाहेरच्या वर्ल्ड पासून स्वतःच्या अंतर्मुखी झाले. त्याच्यामुळे तुमच्या बाहेरच्या दुनियाचा तुम्हाला जे इंटरेस्ट असतो, क्रेज असतो, ते सगळं, कोणाची गॉसिपिंग करायची, कोणाची चाळी चुगली करायची, कोणाच्या हे करायचं, कोणाची वाट लावायची, हे करायचं ते करायचं, जे काय असतं ते सगळं तुमचं बाहेरी संसार मधून तुमचं मन विमुख होतं आणि अंतर्मुख बनतं. ते झालं बहिरंग योगा. त्याच्यानंतर तो प्रत्याहार आला आणि प्रत्याहार नंतर धारणा, ध्यान आणि समाधी, त्याला अंतरंग योगा म्हणतो. तेव्हा ऍक्च्युअल तुमची इनर जर्नी स्टार्ट होते. इनर जर्नी म्हणजे तुम्ही मनाशी डायरेक्टली डील करायला सुरुवात होतं आणि त्यावेळेला मन एकाग्र चित्त झालेलं असतं. आणि त्याप्रमाणे तुम्ही योगाचं अंतिम ध्येय म्हणजे कैवल्य, म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या बंधनमधून मुक्त होणे. कारण काय, आता आपण जन्म घेतला आहे, तो जन्म नंतर मरण आलं की संपतो. परत तो आत्मा दुसऱ्या शरीराला प्रवेश करतो आणि नंतर तो परत क्रम सुरू होतो. आणि 84 लक्ष योनीमधून पास होता 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 किडे, माकड, हे सगळं होत मनुष्याचा जन्म निर्माण होतो. त्याप्रमाणे आत्मा एक शरीर सोडलं तर दुसऱ्या शरीराला धारण करतं आणि असं हे जे विचियस सायकल आहे, म्हणजे कंटिन्युअस चाललेलं असतं, त्याला म्हणतात. त्या बंधनातून मोक्ष प्राप्ती करणे म्हणजे तिथेच हा जन्म म्हणजे माझा शेवटचा जन्म, त्याप्रमाणे त्याला मोक्ष गती प्राप्त होते. त्याला कैवल्य म्हणतात. आणि योगच्या अंतिम ध्येय म्हणजे कैवल्य, लिबरेशन, साल्वेशन, जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होणं आणि देवाशी विलीन होणे, त्याला मोक्ष म्हणतात. आणि तेच समाधी लेवलला प्राप्त होतो. समाधी सगळ्यांना लाभत नाही. एक असते सहज समाधी, म्हणजे तुम्ही ध्यानाला बसले आणि तुम्ही अंतर्मुख झाले आणि डायरेक्टली तुम्ही कनेक्ट होतात, त्याला म्हणतात सहज समाधी. आणि समाधीचे बाकीचे पण प्रकार आहे, ते नंतर आपण बघूया. पण ते लेवलला पोहोचण्याआधी तुम्हाला एक एक लेवल, एक एक पायऱ्या चढावं लागतात. जसं यम केलं. यम म्हणजे काय? यम म्हणजे
तुम्ही जेव्हा समाजात वावरतात त्या समाजात तुम्हाला त्याप्रमाणे वागावं लागतं. म्हणजे कोणाची निंदा नाही करायची, कसं वागायचं, कसं उठायचं, कसं बसायचं, शिष्टाचार म्हणजे यम. यम मध्ये 5 प्रकार आले. अहिंसा, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय आणि अपरिग्रह, हे त्याचे 5 प्रकार झाले. त्याच्यानंतर नियम येतात. नियम म्हणजे तुम्ही स्वतः बाळगायचे अमुक नियम असतात. म्हणजे तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन, त्याला नियम म्हणतात. त्याच्यामध्ये आले शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे 5 प्रकारचे नियम झाले. शौच म्हणजे आंघोळ केली, स्वच्छ झाले, हात नख कापणे, केस कापणे, मुछा कोरडे, हे सगळं करायचं आणि अशी शरीराची शुद्धी ठेवायची. फक्त आंघोळ केली आणि शरीराचं मळ गेलं म्हणजे ते नाही. फक्त हे तर शुद्धी झाली, पण त्याच्याशिवाय तुम्ही मनाला पण स्वच्छ ठेवणं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाप्रती कुंठित भावना आणि लघुताग्रंथी नाही असायला पाहिजे. सगळ्यावरती स्नेह असायला पाहिजे. त्याला म्हणजे कोणी काय केलं, अरे त्याला तो असं होऊ दे आणि तो असंच ना करायचं, त्याला देव त्याला शिक्षा दे, हे सगळ्या मनात जे भावना येतात ते सगळे नष्ट झालेले असतात, नष्ट करायचे असतात. त्याला शौच म्हणतात. शारीरिक आणि मानसिक शौच. शौच म्हणजे शुद्धीकरण. त्याच्यानंतर शौच, संतोष. संतोष म्हणजे तुम्हाला देवाने काय दिलेलं आहे आणि तुमच्याकडे जे काय आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी व्हा. कारण काय होतं, गाडी आपल्याकडे सायकल आली तर सायकल बघून आपल्याला वाटतं नाही आपल्याला टॅक्सी पाहिजे. टॅक्सी आली तर म्हणजे टॅक्सी का पैसे खर्च करू, मी त्याच्यापेक्षा गाडी घेतो. गाडी आलं तर अरे गाडी आहे तर छोटी गाडी मारुती आहे, त्याच्यापेक्षा माझ्याकडे थोडीशी इनोवा असायला पाहिजे. इनोवा आला तर मर्सिडीजची इच्छा होते आणि ही इच्छा कधी संपत नाही. आणि त्याच्यामुळे काय तुमच्यामुळे बाकीचे दोष निर्माण होतात आणि पैसे कमवायची म्हणजे तुम्हाला कुनीती मनामध्ये आदळत जाते. त्याच्यासाठी तिथे संतोष ठेवा, की मला जे काही भेटले तर त्याच्यामध्ये समाधानी व्हा. शौच, संतोष, तप म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला नामस्मरण करत राहा आणि त्याप्रमाणे मनाला स्वस्थ ठेवा आणि पवित्र ठेवा. तप आणि तुम्ही जे काय शिकलेले आहे, तुम्ही ज्या फील्डमध्ये त्यामध्ये कठोर परिश्रम करा, त्याला पण तप म्हणता येईल. तप. स्वाध्याय म्हणजे स्वाध्याय म्हणजे तुम्ही अध्ययन, स्वतःचं अध्ययन करा. मी रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही आज दिवसभरात मी काय चांगलं केलं त्याच्यासाठी देवाला तुम्ही थँक्स द्या आणि जे काही वाईट केलं त्याच्याबद्दल माफी मागून घ्या, की बाबा हे मी केलं, उद्या मी हे नाही करणार. त्याला थँक्स गिव्हिंग आणि फिलिंग सॉरी हे आवश्यक आहे. तप, स्वाध्याय आणि दुसरं स्वाध्यायाचा अर्थ तर स्व अध्ययन आणि चांगलं वस्तू वाचणे, म्हणजे ग्रंथ आहे, आपले वेद आहे, की चांगलं स्तोत्र आहे, प्रार्थना आहे, ते वाचणं, त्याला स्वाध्याय म्हणतात. आणि त्याप्रमाणे मनाला केळवणं म्हणजे तुमच्या मनात सतत सात्विक भावना यायला पाहिजे. कोणाप्रत्ये पण तुम्हाला नकारात्मक नाही असायला पाहिजे. दॅट इज स्वाध्याय. तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि लास्टला तुम्ही फक्त ईश्वराला शरणी जायचं. कोणाच्याकडे डोकं टेकवायचं, त्याचे तळवे चाटायचे, दॅट इज टू बी अवॉइडेड. फक्त सर्वा ईश्वरच आहे. तुम्हाला जन्म देणारा आणि मृत्यू देणारा आणि तुमचं चांगलं करणारा तोच आहे. त्याच्या शरणी जायचं. म्हणजे मी जे काही चांगलं करतो ते ईश्वराला अधीन करतो, जे काही वाईट करतो ते ईश्वर तुम्हाला चांगलं मार्ग दे, चांगली दृष्टी दे, चांगली सद्बुद्धी दे, हे ईश्वराला साक्षी ठेवून हे करायचं असतं. ते झालं यम, नियम, हे सगळं बाळगायचं असतं. त्याच्यानंतर आसन येतात. आसन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उभे राहून, बसून, झोपून, आडवे झोपून, पोटावर झोपून, असे वेगवेगळे. आणि नंतर शीर्षासन, हे सगळे वेगवेगळे प्रकारचे आसन आहे. तर ते आसन कशासाठी आहे, तुमची बॉडीला लवचिकता आणण्यासाठी, फ्लेक्झिबल बनवण्यासाठी आणि स्थिर व्हायला पाहिजे, एकाग्रता निर्माण व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आसन करायचे असतात. आसनमुळे तुमचे कॉन्सन्ट्रेशन पॉवर आणि तुमची इम्युनिटी वाढत असते आणि तुमचा साठलेला मेद आहे म्हणजे फॅटी ग्लोब्युल्स आहे, त्याच्याशिवाय साठलेले जे मळ आहे ते सगळं बाहेर निघून शरीराला नाजूक आणि स्वस्थ बनवणार, त्याच्यासाठी आसन करायचे असतात. आसन झाले त्याच्यानंतर पुढचा स्टेप येतो प्राणायाम. प्राणायाम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे
ब्रिदिंग एक्सरसाइज आहे, श्वसनाचे एक्सरसाइज आहे, त्याला प्राणायाम म्हणतात. आणि ते प्राणायाम वेगवेगळे प्रकारचे आहे. आणि प्राणायाम केल्याने तुमची बुद्धी स्थिर होते, तुमचं मन एकाग्र होतं आणि तुम्ही फोकस झाले म्हणजे तुमचं लक्ष साधलं जातं, त्याला प्राणायाम म्हणतात. त्याच्यानंतर येते प्रत्याहार. हे सगळं करत करत हे 4 भाग करतात तुमचं मन असं होतं की तुम्ही एकाग्र चित्त होतात आणि तुमचं ध्येय साधणं जे ध्येय आहे कैवल्य त्यापदी तुम्हाला जायचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही त्या मार्गाला सन्मार्गाला प्रवृत्त होतात. आणि प्रत्याहार काय करतं, तुम्हाला अंतर्मुखी बनवतं आणि त्याच्याशिवाय ते बहिरंग आणि अंतरंग योगाला त्या जोडण्याचं काम करतं. त्याच्यानंतर तुमची ऍक्च्युअल जर्नी स्टार्ट होते, तुमचा ऍक्च्युअल प्रवास स्टार्ट होतो मनाची. आणि ते आहे धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे एकाग्र चित्त होऊन कुठे वस्तूला बघणे. दिवा ठेवला आणि त्याला बघत आहे, त्याला धारणा म्हणतात. नंतर ध्यान, त्या म्हणजे तुम्ही ते करता करता तुम्ही ध्यानस्थ झाले. ते फक्त दिव्याची ज्योतलाच बघत आहे आणि आजूबाजूचं तुम्ही विसरून जात आहे. काय होतंय पाठीमागे, कोण चुगल्या करत आहे, कोण काय बोलत आहे, त्याच्याकडे काय आवाज येत आहे, त्याच्याकडे लक्ष जातं. फक्त दिव्याची ज्योत ज्याच्यावरती तुम्ही फोकस केलेलं आहे ते आणि तेच दिसतं, बाकी काहीच नाही. त्याला म्हणतात ध्यान. धारणा, ध्यान. नंतर हे सगळं झालं तर समाधी. समाधी मध्ये ते सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, तुम्ही पण तुमचं ध्यान, तुम्ही आणि तुमच्या समोर ठेवलेला दिवा हे दोन्ही कडून तुम्ही विरक्त झालेले असतात आणि तुम्ही एकाग्र चित्त होऊन देवाचे विलीन होतो. त्याला म्हणतात समाधी. समाधीला गेल्यानंतर तुम्हाला कैवल्य लक्ष प्राप्त होत असतं. आणि सामान्य माणसाला एवढ्या लेवलपर्यंत समाधी लेवलपर्यंत पोहोचता येत नाही. त्याच्यासाठी वर्षानुवर्ष जन्म घेऊन तुम्हाला ते साधना करावी लागते. त्यावेळेला तुम्हाला समाधी प्राप्त होते. तर सामान्य माणसाने काय करायचं असतं, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान पर्यंत तुम्हाला त्याप्रमाणे प्रॅक्टिस करायचं असतं. हे ह्या योगचे 8 अंग आहे. ह्या 8 अंगला तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं असतं. लोक काय करतात, योग आजकाल जे योग चाललेलं आहे त्याच्यामध्ये लोक आसन आणि प्राणायाम करतात आणि म्हणतात मी योग केलं, हे केलं, ते केलं. अरे पण तुमचं अंतिम ध्येय तुम्ही कुठे कुठे फोकस केलं, याप्रमाणे त्याला योग म्हणतात. आणि योग बाळपासून म्हणजे अल्पवयीनपासून म्हातार वयापर्यंत तुम्ही योग प्रॅक्टिस करू शकतात, शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्यासाठी आणि चांगलं सुदृढ आणि योग्य प्रकारे आयुष्य जगता येईल. त्याला म्हणतात योग. थँक्यू.